नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात अनेक उमेदवारांशी संवाद साधतोय. अशातच आपल्या वाबगाव रेटोडी जिल्हा परिषद गटातील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल चिन्हावर जे इच्छुक आहेत त्या दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहे. खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं त्यांचा प्रचार दौरा राहिला आहे, कशा पद्धतीनं त्यांनी समाजाशी जनतेशी संवाद साधून आशीर्वाद मिळवलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. उद्याच्या काळामध्ये या गटामधून किंवा या भागामध्ये ज्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवणार आहेत ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दीप्तीताई नमस्कार. नमस्कार. मला सांगा, आता निवडणुकीचा रणधुमाळीमध्ये जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये तुम्ही आता जिल्हा परिषद गटासाठी अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवार म्हणून आहात. हो. तर साधारणतः तुम्ही या गटामध्ये उभे राहत असताना तुमचा राजकीय, सामाजिक किंवा एकूणच समाजामधला तुमचा प्रवास कसा राहिला यापूर्वी? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे, खरपुडी गावातील भोगाडे परिवाराची मी सुनबाई. माझे आजी सासरे स्वर्गीय सोपानराव भाऊसाहेब भोगाडे हे एक हाडाचे शेतकरी होते. त्यासोबतच अनेक मान्यवरांना, थोड्या मोठ्यांना त्यांचं मार्गदर्शन कायमच लाभलेलं आहे. सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात सक्रिय होते ते, आणि त्यानंतर त्यांचाच तोच वसा आणि वारसा पुढे माझे सासरे खरपुडीचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सोसायटीचे चेअरमन पद भूषवत त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा प्रवास सुरू होता आणि आत्ताही सुरू आहे. आणि त्यांचेच तेच विचार घेऊन मीही आता समाजामध्ये काम आधीपासूनच करत होते, परंतु त्या कामाचं स्वरूप आणि आवाका वाढावा यासाठी या राजकारणामध्ये पाऊल टाकलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. तसं राजकारण हे मी खूप जवळून पाहिलं आहे आणि ते एक समाजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. लहानपणापासूनच माझे वडील विकास गणपती येळवंडे हे सुद्धा निगोजी गावामध्ये ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले, सोसायटीवर चेअरमन म्हणून काम केले. त्यामुळे राजकारण हे राजकारण न पाहता मी एक समाजकारण म्हणून कायमच पाहत आली आहे. आणि हाच माझा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. आणि आत्ताही मी आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माझी उमेदवारी थोडक्यात जाहीर केलेलीच आहे. आणि मशाल या चिन्हावर मी आपल्या वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक लढवणार आहे. मला सांगा, तुम्ही आता या गटामध्ये इच्छुक आहात, मशाल चिन्ह हे घेऊन उद्याच्या काळात तुम्ही जनतेपुढे जाणार आहात, परंतु अजून निवडणूक लागण्यासाठी वेळ काळ अर्थात आहेच, परंतु हा मधला काळ राहिला आहे, म्हणजे अगदी 1-2 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा किंवा मी म्हणेल 1 महिन्याचा असेल. ह्या कालावधीमध्ये तुम्ही जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलात? अर्थातच प्रचाराचं माध्यम किंवा जनतेपर्यंत संवाद कशा पद्धतीने तुम्ही आतापर्यंत साधला? 1-2 महिने म्हणण्यापेक्षा गेले 6 ते 7 महिन्यापासून मी या प्रचार यंत्रणेमध्ये ग्राउंड लेवलला उतरून सहभागी झाले. इथून मागे माझे सासरे होतेच. ते सगळा जो माझा जिल्हा परिषद गट आहे त्यामध्ये माझे सासरे असतील, अनेक नातलग परिवार, या निवडणुकीसंदर्भात चर्चा पहिल्यापासूनच सुरू होती आणि आत्ताही आहे. आणि जेव्हा रक्षाबंधन सुरू झालं तेव्हापासून मीही या प्रचार यंत्रामध्ये सहभागी झाले. रक्षाबंधन वैयक्तिक न ठेवता मी माझ्याही गटातली सर्व कुटुंबासोबत ते साजरे करण्याचे ठरवले. त्यानंतर गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, अगदी स्त्रियांसोबत संपर्क वाढावा यासाठीही अनेक कार्यक्रम घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधत आणि वैयक्तिक प्रत्येक घरापर्यंत, एकूण 24 गावे माझ्या वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामध्ये आहे, या 24 गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत मी गेलेली आहे. प्रत्येक महिला असेल, माझा एक ज्येष्ठ नागरिक असेल किंवा मुलं असतील, त्यांच्यापर्यंतही मी संवाद साधत एकूण एक कुटुंबापर्यंत गेलेली आहे. आणि सांगायला हे आनंदी वाटतं की माझा दुसरा राऊंड आत्ता सुरूही झालेला आहे आणि त्यातलीही 4 गावं माझी उरकलेली आहे. म्हणजे सुरुवात पहिला राऊंड पूर्ण होऊन आता दुसऱ्या राऊंडला पण ते संपत आले, ती 4 गावं बाकी राहिलेली किंवा उरकलेली असतात. 4 गावं उरकली. म्हणजे अजून म्हणजे तुमचं कंपल्सरी चालूच आहे भेटीगाठी? हो, माझा जनतेशी संवाद चालू होता, चालू आहे आणि चालू कायमच राहणार. आता मला एक विचारायला आवडेल की तुम्ही या गटामध्ये फिरताना खरं तर 2 पंचायत समिती गण तुमच्या गटात, हो, एक आहे वाबगाव गण, एक आहे रेटवडी गण. हो. तर साधारणतः रेटवडी गण आणि वाबगाव गण या गावातील किंवा या गटातील जी गावं आहेत त्या गावांमधल्या काय समस्या तुम्हाला जाणवल्या की त्या आपल्याला उद्या सोडवल्या पाहिजे?
खरं तर वापगाव गण पाहिलं तर जी आपली जैदवाडी, जरेवाडी, गुळाणी, वापगाव, वरुड, कनेरसर, कनेरसर गाव गटात येत नाही, परंतु मी मुद्दामून त्या गावाचंही नाव घेतलं. वाकलवाडी असेल, गोसाची असेल, कनेरसरचं नाव का घेतलं तर तेही गाव पाणी समस्यासाठी जी समस्या आहे ती त्या गावामध्ये सुद्धा आहे. ह्या गावातली ही सर्व गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी समस्या खूप गंभीर असते. त्यांचा तो एक खूप मोठा प्रश्न आहे. शेतीसाठी पाणी असणं खूप गरजेचं आहे आणि शेतीसाठी झालंच, परंतु रोजच्या पिण्याचा प्रश्न सुद्धा तिथे गंभीर आहे आणि त्यावर मला काम करायचंच आहे. त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी सुद्धा वाढतीये, महिलांवरचे अत्याचार सुद्धा वाढत आहेत, त्यावर सुद्धा काम करायचं आहे आणि वाढतं शहरीकरण सुद्धा, तिनेवाडी झालं, सातकरस्थळ झालं इकडे, तर वाढतं शहरीकरण सुद्धा वाढतंय, त्याच्यावर सुद्धा काम करायचं आहे. त्या गाण्यामध्ये ती समस्या आहे. आता इकडच्या गाण्यामध्ये, रेटोडी गाण्यामध्ये साधारणतः काय समस्या आहे? रेटवडी पाहिलं, रेटवडी गणातील गावं तर भीमनदीच्या काठची गावं आहेत. तसं तर पाण्याने सगळी गावं समृद्ध आहेत, परंतु तेथील शेतकऱ्यांचा मला अधिक कसा विकास करता येईल, तो शेतकरी अधिक समृद्ध कसा होईल, या दृष्टिकोनातून मी माझ्या रेटवडी गणातील गावांकडे पाहिल आणि विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त मूलभूत सुविधा कशा मला तिथे देता येईल ह्यासाठी मी पाहिल. तोही प्रश्न तिथे आहे आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न माता बहिणींचे सुद्धा आहेत, तेही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. खरं तर आमदार सन्माननीय बाबाजी काळे हे शिवसेनेच्या माध्यमातून या गटामध्ये निवडून आलेले आहेत. खरं तर काही गावं चेंज असतील, परंतु हा जो गट आहे खालच्या भागातला, अर्थात रेटवडीचा जो भाग किंवा तुमची खरपुडी असेल किंवा द्राक्षवाडी असेल, हा जो गट तो पूर्वीच्या काळामध्ये या भागामध्ये आदरणीय आमदार साहेब जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. ते तीनही सीटं म्हणजे अर्थात त्यांचे सीट्स हे या भागाने भगवमय वातावरण करून मशालीकडे दिले होते, अर्थात शिवसेनेचे होते. मग आता काय परिस्थिती राहील? अशीच परिस्थिती अशी पुढच्या काळात राहील असं वाटतं? हो, कारण मी जेव्हापासून प्रचार करते, जेव्हापासून प्रत्येक नागरिकाशी संवाद साधते, एक आमदार बाबाजी काळे यांचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे, कारण त्यांनी कामही तशी केली आहे, जो शब्द दिलाय. अगदी पाणी प्रश्न असेल, जेव्हापासून निवडून आले पहिल्या दिवसापासून ते तो प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिलेले आहेत आणि अनेक विकास कामं त्यांनी आपल्या भागाकरिता गेल्या 1 वर्षापासून आणली आहेत आणि आणतही आहे. त्यामुळे त्यांचं नाव सगळ्यांच्या मुखी आहे आणि त्यांच्यासारखंच काम मलाही करायचं आहे. त्याच्यामुळे एक आमदारांच्या मार्गदर्शनाखालचा उमेदवार, सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी दिली आहे, तर आत्ताही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. वाह, क्या बात. मला एक सांगा, तुम्ही आता पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे मी वळणार आहे. तुम्ही पाणी प्रश्नावर बाबाजी आमदार साहेबांच्या बाबतीत बोलले. निश्चित कळमुडीचं जे पाणी आहे या भागाला अनेक वर्ष आम्ही पाहतोय. खरं तर आम्ही सुद्धा त्या गावातील रहिवासी आहोत. तर ते पाणी येणार, प्रत्येक इलेक्शन आलं हाच मुद्दा पुढे येतोय. प्रत्येकजण मतदान घेतो आणि नंतर त्याच्याकडे पाठ फिरवतो. आजपर्यंत असं घडलंय. असं तुम्हाला खात्री आहे का की आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि तुम्हा जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या रेट्यानं उद्याच्या काळात हे सगळा प्रश्न मार्गीच लागेल असं वाटतं? हो, कारण त्याची सुरुवात आमदार साहेबांनी निवडून आल्याच्या पहिल्या दिवसापासून, जसं मी आता सांगितलं, केली आहे. हा प्रस्ताव ग्रामसंपदा मंत्री आणि जलसंपदा मंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर सुद्धा झाला आहे आणि ह्याची मंजुरी मिळणे हा भाग अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि ह्याला नक्कीच मंजुरी मिळेल आणि आपल्या वापगाव गणातील जी दुष्काळग्रस्त गावं आहेत त्याला पाणी नक्कीच मिळेल. म्हणजे निश्चितच तुमच्या कार्यकालामध्ये ते आणि मी आवर्जून या गोष्टीचा पाठपुरावा कायमच आमदार साहेबांकडे करत राहील आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही मला या गावांसाठी करता येईल पाणी प्रश्नासाठी ते नक्कीच मी करेल. खरं तर ताई, मला एक अजून विचारावंसं वाटतं की तुमच्या भोगाडे परिवारानं यापूर्वीच्या काळात श्रीराम कथा असेल किंवा आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ जो कार्यक्रम घेतला, वेश वगैरे बांधली, हे सगळं परिसराने तालुक्याने पाहिलेले. परंतु मधल्या काळात इथे महिलांसाठी देवदर्शन यात्रा घडवली, ती भल्या मोठ्या प्रमाणात. तर त्यावेळेचं तुमचं आम्ही भाषण ऐकलं, आमचा योग आला की ते प्रभावशाली तुमचं वक्तृत्व, ते हे पहिल्याच वेळेचं भाषण माझ्या मते मी ऐकलं असावं की, पण ते एवढं प्रभावी तुम्हाला एक कुठून शक्ती येते एवढी बोलण्याची? प्रत्येक गोष्टीच्या मागे एक खंबीर विचारधारा असावी लागते आणि ती विचारधारा मला माझ्या शिक्षणातून मिळाली आहे आणि शिक्षणातून जशी मिळाली आहे तशीच माझे आजी सासरे स्वर्गीय स्वपनराव भाऊसाहेब भोगाडे जेव्हा लग्न करून मी भोगाडे परिवारात आले, अगदी त्याच महिन्यामध्ये
कोविड लागलं, लॉकडाऊन लागलं आणि त्यांच्यासोबत विचारविनिमय करण्यासाठी मला खूप सारा वेळ मिळाला. आपल्या आपल्या तालुक्यातील अनेक माणसांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, कोणाशी कसे संबंध आहेत किंवा माझ्या कुटुंबाने आतापर्यंत कशी कामं केली आहे ह्या संदर्भात चर्चा म्हणजे त्यांच्यासोबत जास्त प्रमाणात झाली. त्यांचे जे महत्त्वाचे विचार आहेत ते मी आत्मसात केले आणि पहिल्यापासून वाचन लिखाणाची आवड मला स्वतःला आहे. त्यानिमित्ताने थोडंफार वक्तृत्वावर प्रभाव तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत, पण असेल. तुमचं शिक्षण किती झालं? माझं बी फार्मसी शिक्षण झालं. त्या शिक्षणाचा, त्या अनुभवाचा इकडे फायदा होईल असं वाटतं? होईल. कारण जेव्हा शिक्षण कामी येतं, प्रत्येक गोष्ट अभ्यासाने समजून घेता येते, प्रत्येक गोष्टीमध्ये मन लावता येतं. जसं एखादा पेपर आपण लिहित असतो, जेवढा मोठा पेपर असेल तेवढं जास्त मन लावून आपल्याला अभ्यास करावा. केलं तर त्याला फायदा होतो. आणि जे माझ्या गटाचे प्रश्न आहेत ते एकाग्र होऊन सोडवण्यासाठी, आता जसं मी प्रभावाने तुमच्यासोबत बोलतेय, उद्या जर माझ्या जनते मला निवडून दिली ह्यात माझी खात्री आहेच. जेव्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून सभागृहामध्ये जायची माझी वेळ येईल, आता माझा परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले माझे विचार समाजापुढे मांडण्यासाठी. त्याचं स्वातंत्र्य मला इथून पुढे ही सभागृहामध्ये जाऊन माझ्या गटाचे प्रश्न मांडण्यासाठी आहेच. कारण सभागृहामध्ये माझा नवरा किंवा माझे सासरे तिथे नसणार आहे, तिथे मी स्वतः उभी असणार आहे. माझ्या शिक्षणाचा फायदा मला तिथे होईल. मी तेवढ्याच प्रभावाने तिथे माझे प्रश्नही मांडू शकेल असं मला वाटतं. बरोबर आहे. एक अजून मला एक विचारावं वाटतं की तुम्ही हे सगळं करताय, मधल्या काळात बरेचसे उमेदवार इच्छुक असतात, तर ते करत असतात हे सगळ्या गोष्टी, मग महिलांचं देवदर्शनात असेल किंवा काय सगळ्या गोष्टी. परंतु तुम्ही एक अलीकडच्या काळामध्ये आम्ही परवा पाहिलेला कार्यक्रम, तो म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनीसाठी एक वेगळा कार्यक्रम. मग तिथे काही मतदार नाहीत आणि मग त्यांच्यापासून तुमचा काय स्वार्थ आहे करण्यामागे? माझ्या गटामध्ये फक्त मतदार नाही आहेत, माझ्या गटामध्ये महिला पण आहेत, पुरुष पण आहेत आणि लहान लहान मुलं पण आहेत. मग त्या लहान मुलांसाठी देवदर्शन वगैरे झालं, हे झालं महिलांसाठी, शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन झालं. म्हणजे मुलांसाठी मी काहीच केलं नव्हतं. मग कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर थोडा हसू, आनंद माझ्या मार्फत किंवा माझ्या कुटुंबामार्फत निर्माण व्हावा एवढीच आकांक्षा, महत्वाकांक्षा मनाशी ठेवून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं होतं. आणि शिक्षण तर मुलं घेतात, शिक्षणासोबत संस्कार त्यांना मिळणंही तेवढंच गरजेचं असतं. आणि आदरणीय प्राध्यापक वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानातून त्या दिवशी मुलांवर जे काही संस्कार झालेत ते खरंच खूप भारावून जाणारे होते. अगदी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. इतक्या छान प्रमाणावर त्यांनी त्या दिवशी व्याख्यान सादर केलं, मुलांवर संस्कार केले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो हसू, आनंद त्या दिवशीचा जो होता त्यानेच मी खूप भारावून गेली आहे. आणि हे मतदान करण्यासाठी मुळीच नव्हतं, त्यांना थोडीशी मदत माझ्या परिवाराकडून हवं त्यासाठी सायकल वाटप ठेवलं गेलेलं होतं आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला होता. एक निरागस असतं, ते लहान मुलं असतं आणि त्या निरागस चेहऱ्यावर एक हसू आणि आनंद माझ्या मार्फत निर्माण व्हावा आणि त्यांचे जे आशीर्वाद म्हणू शकत नाही, पण त्यांच्या ज्या भावना माझ्या मनापर्यंत पोहोचतील त्याच माझ्यासाठी खूप लाख मोलाच्या होत्या. खरं तर निरागस चेहरा असतो, लहान मुलं ही उद्याचं भविष्य असतात आणि यांच्यासाठी मला काहीतरी करावं ही भावना त्यांच्या मनात आली. निश्चित एक संस्काराचं बालकडू त्या व्याख्यानाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना देखील आदरणीय हंकारे सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं पाहिलं. निश्चित आम्ही देखील त्या कार्यक्रमाचे एक साक्षीदार होतो की बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याचबरोबर व्यासपीठावर बसणाऱ्या अगदी दीप्तीताईंपासून सगळ्यांच्या अगदी डोळ्याच्या पापण्या कडा ओल्या झाल्या होत्या आणि हे सगळं त्या ठिकाणी आपण अनुभवलं आहे. निश्चित राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काहीतरी करायचं असतं ही भावना ताईंच्या मनामध्ये आहे. ताई, मला एक सांगा आता जाता की ही इलेक्शन आता चालू आहे, परंतु अधिकृतरित्या आचारसंहिता अजून लागू पडलेली आहे. तर याकडे कसं पाहता? उद्या किती दिवसांनी आचारसंहिता लागू पडेल आणि तोपर्यंत तुम्ही काय करणार? आरक्षण जसं जाहीर झालंय तसा प्रचारही सुरू झालाय. आचारसंहिता लागेलच. निवडणूक जाहीर ज्या दिवशी होते त्या दिवसापासून आचारसंहिता लागते. परंतु मी म्हणेल इथून मागे ही आचारसंहिता नव्हती तेव्हापासून मी माझ्या जनतेच्या संपर्कात आहे आणि आचारसंहितेची वाट तर आम्ही मनापासून पाहतोय, परंतु तेव्हापर्यंतही जनतेच्या संपर्कात मी राहणारच आहे. आणि मलाही अजूनही मला वेळ भरपूर भेटलाय जनतेचे प्रश्न माझ्यापर्यंत समजून घेण्यासाठी. अजूनही वेळ भेटेल, अजूनही आपण काय म्हणतो परत परत भेटून मला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील असं वाटतं. आणि आचारसंहितेची वाटतं सगळेच पाहतोय, इथून पुढेही मी त्यांच्या संपर्कात अधिक राहील. खरं तर तुम्ही गेले 2
टप्पे किंवा आपण म्हणूया 2-2, 3-3 वेळा तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोचलात. अर्थात कुटुंबच झालं असं तुम्हाला वाटत असेल का प्रत्येक ठिकाणी गेलं तर कुटुंबातले सदस्य झाल्यासारखं तुम्ही जाता घरी? कुटुंबातले सदस्य झाले, कारणही तसंच आहे. बैलगाडा क्षेत्राच्या माध्यम पाहिलं तर माझा परिवार आधीपासून ह्या तालुक्यामध्ये बैलगाडा क्षेत्रात आहे. हो, बैलगाडा क्षेत्रामध्ये आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून आहे. अगदी निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा कार्यक्रम असेल, रामकथेचा कार्यक्रम असेल, त्या निमित्ताने माझा परिवार आहे आणि इतरही कार्यक्रम परिवाराने घेतलेत. आणि नातलग परिवार एवढा मोठा आहे. नातलग म्हणजे कुटुंबाचा भाग असतात, परंतु त्याच्यासोबतच जिथे त्यांचे ते नातलग परिवार आहे. परंतु इतक्या वेळा मी त्यांना भेटले, एक आपुलकीचं नातं निर्माण झाले आणि ते माझा मतदारसंघ पूर्ण माझं कुटुंब झाले असं मला वाटतं. म्हणजे मतदारसंघ यांचं कुटुंब झाले अशी त्यांची भावना तयार आहे. तर अजून एक मला एक विचारावंसं वाटतं. मला सांगा ताई, आता निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय आमदार आदरणीय बाबाजी शेटकाळे यांच्या माध्यमातून गुळाने या ठिकाणी म्हणजे जाहीर देखील त्यांनी केलं की तुम्हाला अधिकृत तिकीट या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आता आपल्याबरोबर 2 पंचायत समिती गणातले उमेदवार असणार आहे. तुम्हाला प्रचार करायचा आहे. त्याचबरोबर गावोगावचे शाखा प्रमुख असतात, विभाग प्रमुख असतात किंवा आजी माजी सगळे पदाधिकारी गावचे ग्रामस्थ असतात. ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन तुम्ही उद्या प्रचार यंत्रणा पुढे नेणार आहात. तर हे सगळं करताना तुमच्या मनामध्ये साधारणतः काय वाटते की मीच विजयी होणार? अपोजिट जे उमेदवार असतात ते सुद्धा आता त्या पद्धतीने प्रचार करतात. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुमचा भगवा तुमची मशाल फडकणार? हो, नक्कीच फडकणार. कारण जेव्हापासून मी फिरते मला सगळ्यांचा सकारात्मक रिस्पॉन्स भेटतो. आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणतो तसं मला सगळ्यांचा भेटतोय. आणि जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, सगळ्यांचं मार्गदर्शन मला लाभतंय. अगदी ते सुद्धा माझ्यासोबत प्रचार करतात. आणि जर सगळ्याकडचं वातावरण पाहिलं तर सगळ्यांची आपुलकी माझ्यासोबत आहे, विश्वास माझ्यासोबत आहे. आणि तेच आपुलकी माझा विश्वास करेल, माझा विजय करेल असं मला नक्कीच वाटतं. शेवटला एक शिवसेना ठाकरे परिवार याबद्दल एक छोटासा प्रश्न विचारू आणि आपण काय अगदी चर्चेला शेवट करूया. उद्धव साहेब आणि राजसाहेब ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र येतात. तर तुमची आणि एकूणच महाराष्ट्राची भूमिका काय असणार किंवा कसा आनंद वाटेल? खरंच मनापासून खूप आनंद वाटतोय की 20 वर्षानंतर हे 2 भाऊ एकत्र येत आहेत. आणि हे जर एक शक्तीने लढले तर मराठी माणसाचं स्थान कधीच खाली राहणार नाही. मराठी माणूस कायम वरती राहील आणि हे या 2 भावामुळे नक्कीच शक्य होईल. निश्चित आपण ऐकले, काही म्हणतात मराठी माणूस आणि महाराष्ट्र निश्चित 1 नंबरला राहील. फक्त हे 2 भाऊ एकत्र आल्यानं ही शक्ती निर्माण होईल. आणि उद्याच्या काळात त्यांची इच्छा आहे की असंच उद्याच्या काळात घट्ट नातं त्या दोन्ही भावांचं राहो. आणि निश्चित शिवसेना पक्ष किंवा भगवा डोलानं त्या ठिकाणी खांद्यावर प्रत्येकाच्या असो ही भावना त्यांची आहे. आपण त्यांच्याकडे आता शेवटाकडे येत असताना त्यांच्याकडे जाऊया. आणि ताई मला सांगा, आता तुम्ही तुमच्या रेटवडी वापगाव गटासाठी या जनतेसाठी निवडणूक लढवताना निवडून देण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करणार, काय विनंती करणार जनतेला? मी जनतेला मनापासून एवढीच विनंती करेल की सगळे दृष्टिकोन एका उमेदवाराचे तपासून पहा. खरंच मतदारांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की सगळे दृष्टिकोन पाहता आपल्या गटाचा विकास कोणता उमेदवार करू शकेल. आणि या सगळ्याचा विचार करून एक सक्षम उमेदवाराचा मुद्दा डोळ्यापुढे धरून आपल्या तालुक्याचे लाडके आमदार बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांनी शिवसेना पक्षाच्या मार्फत आणि महाविकास आघाडीच्या मार्फत ही उमेदवारी मला जाहीर केलेलीच आहे. तेवढंच सहकार्य तुमच्या सगळ्यांचा अनमोल आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. मी आपल्या गटाचा विकास करायला नेहमीच कटिबद्ध आहे आणि राहील. आणि आपल्या गटाचा नक्कीच विकास करेल. आणि एक रेटवडी वापगाव किंवा वापगाव रेटवडी गट एक मॉडेल जिल्हा परिषद गट म्हणून आपल्या पुणे जिल्हा परिषदेवर नक्कीच नेईल. हा शब्द मी आता ह्या मुलाखतीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मायबाप जनतेला देते. क्या बात आहे. खरं तर कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये ताई या ठिकाणी आलात. त्यांच्या भावना दिलखुलास या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना आपण भावी वाटचालीसाठी अर्थात राजकीय तुमच्या वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतीनं मनापासून ताई धन्यवाद देतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून निश्चित आपल्या जे उमेदवार आहेत, जे उमेदवारांच्या भूमिका आहेत किंवा उमेदवार जे इच्छुक आहेत, जे काही त्यामध्ये महिला भगिनी आहेत, पुरुष बांधव आहेत, ह्या सगळ्यांना समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आपण या ठिकाणी
निर्माण केले. या माध्यमाला आपण सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद.